जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबांचे साहित्य वाचणे हे महान लाभदायक आहे. ज्यांच्याजवळ जे काही पुण्य आहे त्या पुण्याच्या योगाने हा असा वाचण्याचा ऐकण्याचा प्रसंग प्राप्त होतो. ज्ञानोबांचे कोणतेही ग्रंथ वाचा, त्यांचा एक महत्त्वाचा विचार आहे, तो म्हणजे प्रत्येकाला जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. हाच त्यांचा मुख्य उपदेश आहे. पण सगळ्या ठिकाणी हरिपाठ आपल्याला जितका सोपा वाटतो तितका तो सोपा नाही, आणि म्हटलं तर सोपाही आहे. परंतु त्यांनी हरिपाठाच्या या छोट्या छोट्या अभंगामधूनही साधकांसाठी महत्त्वाचे असे आत्मस्वरूपाचेच आकर्षण ठेवले आहे. काही झाले तरी ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हायलाच पाहिजे. आत्तापर्यंत जे अभंग पाहिले त्या अभंगामधून ज्ञानोबांनी नामाचे फार महत्त्व सांगितले आहे. नाम महत्त्वाचे आहेच, परंतु नामामध्ये असलेला जो नामी आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. कारण नाम हे भगवंताचे बाह्य स्वरूप आहे. जसे आपण देवदेवतांचे बाह्य स्वरूप पाहतो, राम, कृष्ण, हरी, गोविंद असंख्य नावे आहेत त्या भगवंताची. ही नामे जी आहेत ती बाह्य स्वरूपाची आहेत, परंतु त्या नामामधला जो नामी आहे तो आत्मा आहे, आत्मतत्व आहे. जसे आपला देह बाह्य स्वरूप आहे, पण आपण खरोखर देह नाही, आपण आत्मा आहोत. कारण देह नश्वर आहे आणि आत्मा शाश्वत आहे, निरंतर आहे, असे ज्ञानोबा आपल्याला सांगतात. आजचा 23वा अभंग आहे. हा थोडासा विचार करायला लावणारा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. अजपासपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवाचिणे नामे वीण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.